हॅलो फ्रेंड्स, आज आपण लॉग टेबल शिकणार आहोत. लॉग टेबल हा 11th स्टँडर्डमध्ये किंवा 12th स्टँडर्डमध्ये जेव्हा तुम्ही फिजिक्स शिकत असता किंवा केमिस्ट्री असेल किंवा तुमचे मॅथमॅटिकल डेरिवेशन असतील कोणत्याही सब्जेक्टचे, तर त्या सब्जेक्टमध्ये थोडेफार क्रिटिकल मॅथमॅटिकल डेरिवेशन येतात. मग त्या मॅथमॅटिकल डेरिवेशनचं जेव्हा सॉल्वेशन तुम्ही करता, सॉल्व करण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा त्या वेळामध्ये तुम्हाला तुमचा बराच वेळ त्याच्यामध्ये जातो. त्यामुळे लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्ही कितीही मोठं कॅल्क्युलेशन असेल किंवा कितीही मोठी डेरिवेशन्स असतील तर त्याचा ॲन्सर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तर आपण स्टेप बाय स्टेप लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्हाला कसं सॉल्युशन होईल ते मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. ओके, तर लक्षात घ्या, लॉग टेबल हा बनवलेला कशासाठी आहे. ओके, तर लॉग टेबल केवळ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केल्यामुळे तुमचं प्रॉपर ॲन्सर येण्यासाठी लॉग टेबल यूज केला जातो. आता त्याच्या समोरची गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही एक्झामसाठी तयार असता, एक्झामला तुम्ही जाता, मग तो फिजिक्सचा पेपर असेल किंवा केमिस्ट्रीचा असेल किंवा मॅथ्सचासुद्धा असू शकतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी कसल्याही पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट दिल्या जात नाही. मग त्यावेळी होतं काय, तर त्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसता. एखादा सपोज वाईड मल्टिप्लिकेशन असेल किंवा पॉईंटमधील मल्टिप्लिकेशन असेल तर ते तुम्ही मल्टिप्लिकेशन करत बसता आणि मग त्याच्यामुळे होतं काय, तर त्याच्यामुळे तुमचा मॅक्झिमम वेळ त्यामध्ये जातो आणि पुरेसा वेळ राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते कॅल्क्युलेशन तेवढंच अर्धवट सोडून देता. त्याच्यामुळे आपल्याला लॉग टेबल समजून घ्यायचं आहे की सपोज मी असं म्हटलं आहे, लॉग ऑफ, जस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर देत आहे, लॉग ऑफ 0.553 अपॉन, किंवा लॉग काढून घेतो, सिम्पल असंच कॅल्क्युलेशन ठेवतो, डिवाइड बाय 39. आता याचा जेव्हा तुम्हाला भागाकार करायचा असतो तेव्हा हा भागाकार करायला तुम्हाला किती कठीण जात आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करत असतो, आता दोनही टर्म कशामध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. एक न्यूमिनेटरला आहे आणि सेकंड डिनॉमिनेटरला टर्म आहे. मग या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि लॉगॅरिथमिक फॉर्म्युला कसा होईल लक्षात घ्या. या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म्युला लागेल. सपोज आपल्याला या टर्मला ए म्हणायचं आहे, या टर्मला तुम्ही बी म्हणणार, म्हणजेच लॉग ऑफ ए प्लस, सॉरी इथे मायनस घ्यावं लागेल, मायनस लॉग ऑफ बी, अशा टर्ममध्ये असा फॉर्म्युला साधा सरळ यूज करावा लागेल. जर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन नसेल किंवा अशा पद्धतीचं एक्झाम्पल्स नसेल आणि असं विचारलं तुम्हाला 0.555 मल्टिप्लाय 39, तर त्या ठिकाणी काय करावं लागतं लक्षात घ्या. या पूर्णतः टर्मला लॉग लावून देत असतो आपण, लॉग 0.555 आणि मल्टिप्लिकेशन आल्यामुळे इथे प्लस साईन घ्यावं लागेल, प्लस लॉग 39. आणि मग तुम्हाला या पूर्णतः 0.555चा लॉग बघावा लागेल. ते आलेल्या लॉगची व्हॅल्यू तुम्हाला इथे राईट डाऊन करावी लागेल. नंतर 39चा लॉग बघावा लागेल आणि आलेल्या 39 या लॉगची व्हॅल्यू इथे राईट डाऊन करावं लागेल. आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं याचा प्रॉडक्ट असेल, तुमचं आलेला आन्सर असेल. ओके, तर त्यामुळे कशा पद्धतीत लॉग टेबल आहे तो आपल्याला पूर्णतः समजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, एक गोष्ट महत्त्वाची आहे, लॉग हा एकापेक्षा लहान आणि त्याचबरोबर एकापेक्षा मोठा असेल तरी त्या दोनही संख्येचा लॉग तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. त्या लॉग फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे लॉग टेबल असणे आवश्यक आहे. कशाची गरज आहे, लॉग टेबलची गरज आहे. आता बघा, सपोज मी एक व्हॅल्यू घेतोय, 0.3943 ही व्हॅल्यू आहे, 0.3943. आता ही व्हॅल्यू आय थिंक म्हणजे तुम्हालाही वाटत असेल एकापेक्षा कशी आहे, लहान आहे, बरोबर आहे. सेकंड मी घेतोय, इथे आहे 3943. आता ही व्हॅल्यू कशी आहे, ऑब्वियसली एकापेक्षा मोठी आहे. मग लॉग फाइंड आउट लॉग फाइंड आउट करताना तुम्हाला दोन वेगवेगळ्या मेथड आहे. जेव्हा तुमची लॉगमधील व्हॅल्यू, ओके, म्हणजेच लॉग ऑफ ब्रॅकेट एखादी व्हॅल्यू जेव्हा असेल तर त्याला सपोज n म्हणायचे, नंबर्स म्हणणार तुम्ही. मग ती n हा आलेली तुमची n ही व्हॅल्यू एखाद्या वेळेस काय होऊ शकते, एकापेक्षा मोठीसुद्धा असू शकते आणि ती n चीच व्हॅल्यू एखाद्या ठिकाणी लहानसुद्धा असू शकते. मग आता n
म्हणजे जी काही व्हॅल्यू आहे ती एकापेक्षा जर का मोठी असेल तर त्यासाठी थोडी मेथड आहे. ओके, म्हणजे लॉग टेबल फाइंड आउट करताना. आणि n ही व्हॅल्यू एकापेक्षा जर का मोठी असेल त्यासाठी थोडीफार फक्त डिफरंट मेथड आहे, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायची. त्यामुळे सिंपल लक्षात ठेवा. फर्स्ट मी या ठिकाणी घेतोय n विच इज लेस दॅन 1. ओके, n विच इज लेस दॅन 1 म्हणजेच लॉगमध्ये असलेली जी काही व्हॅल्यू आहे, ब्रॅकेटमध्ये तुमची जी काही व्हॅल्यू असेल ती एकापेक्षा कशी आहे, लहान आहे. मग एकापेक्षा जर का लहान असेल तर त्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात. एक म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स आणि सेकंड आहे मॅन्टिसा. एक कोण आहे कॅरेक्टरिस्टिक्स आणि सेकंड कोण आहे मॅन्टिसा. आता कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागतो, तो म्हणजेच -r+1. -r+1. ओके, आता -r+1 आहे तर मग हा स्मॉल r नेमका कोण आहे हो, बरोबर की. तर स्मॉल r जो काही असतो तर n ही नंबर्स कसा आहे, एकापेक्षा लहान आहे. जस्ट मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल घेतोय 0.001 ही व्हॅल्यू आहे. आता असलेली व्हॅल्यू तुमची एक्झाम्पलमध्ये घेतलेली व्हॅल्यू ही एकापेक्षा लहान आहे. मग r फाइंड आउट कसा करायचा आहे, तर r म्हणजे नेमकं कोण असतो, तर r म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ किंवा द डिजिट ऑफ झिरोज बिटवीन डेसिमल पॉईंट अँड एनी नॉन झिरो नंबर्स. म्हणजे हा डेसिमल पॉईंट आहे आणि त्या डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला एखादा जो नॉन झिरो असेल तर त्याच्या बिटवीनला असलेली झिरोची संख्या म्हणजेच तो असतो तुमचा स्मॉल r. ओके, हा इथे डेसिमल पॉईंट आहे आणि हा 1 आहे. मग याच्यामध्ये झिरोची संख्या किती आलेली आहे, 2. म्हणजे आय थिंक या ठिकाणी r किती मिळेल तुम्हाला, 2. ओके, मग r या ठिकाणी 2 जर का आपण प्लेस केला तर -2 + 1. ओके, तर सिम्पली काय मिळतं, -3 तुम्हाला मिळत आहे. मग -3 कोण होत आहे तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स. कोण होतं आहे कॅरेक्टरिस्टिक्स. या -3 ला तुम्ही 3 बार सुद्धा म्हणू शकता. क्लिअर आहे. ओके, राहिला नेक्स्ट पॉईंट मॅन्टिसा. आता हा मॅन्टिसा कसा शोधत असतात, लॉग टेबलच्या माध्यमातून मॅन्टिसा कसा शोधायचा मी तुम्हाला इथे क्लिअर करतोय. बघा, लॉग टेबल जो काही आहे तर लॉग टेबलचा फर्स्टली जो काही कॉलम असतो तर त्या कॉलमची स्टार्टिंग ही 10 पासून स्टार्ट झालेली आहे. ओके, त्या कॉलमची स्टार्टिंग कुठून झालेली आहे, 10 पासून. 10 to 99 असा कॉलम तुम्हाला मिळणार. ओके, त्याच्यानंतर पूर्णतः रोमध्ये लॉगॅरिथमिक रो राहतो. इथे कोणता रो राहतो, लॉगॅरिथमिक रो. आणि या लॉगॅरिथमिक रोमध्ये तुम्हाला 1 to 9 एवढ्या व्हॅल्यू असतात. ओके, 1 2 3 अप टू 9. आणि समोर असतो मेन डिफरन्स. समोर काय असतो, मेन डिफरन्स. आणि समोर असलेला मेन डिफरन्स हा सुद्धा कुठून सुरुवात होतो, तर 1 पासून, म्हणजे 1 to 9. ओके, कळतंय. मग आता तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स काढण्याची इथपर्यंत प्रोसेस तुम्हाला कळाली, परंतु मॅन्टिसा कसा काढायचा आहे, तर मॅन्टिसा फाइंड आउट करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ब्रॅकेटमध्ये कोणतीही व्हॅल्यू असू द्या. सपोज ही ब्रॅकेटमध्ये असलेली व्हॅल्यू होती, ब्रॅकेटमधल्या असलेली व्हॅल्यूचा डेसिमल पॉईंट काही वेळासाठी विसरून जायचा. काय करायचं, डेसिमल पॉईंट विसरून जायचं. डेसिमल पॉईंट विसरून गेल्यानंतर त्यामध्ये कमीत कमी 4 डिजिट तयार झाली पाहिजे असा नंबर्स तयार करायचा. ओके, किती डिजिट लागतील तुम्हाला, 4. मग 4 डिजिट आल्यानंतर आता सपोज याच एक्झाम्पलमध्ये मी जर का असं घेतलं आहे तर इथे मी राईट डाऊन करतो आहे. सपोज हा 0.001 आहे. या ठिकाणी मला याचा मॅन्टिसा शो करायचा आहे. मॅन्टिसा पाहताना मला हा पॉईंट काढून घ्यायचा आहे, डेसिमल पॉईंटची गरज नाही आहे. ओके, आता 001 आहे म्हणजे सिम्पली 1 आहे. ओके, आता इथे डिजिट किती तयार होत आहे तुमच्याकडे, केवळ 1. तुम्हाला किती डिजिटची गरज आहे, 4 डिजिटची. म्हणून एक्स्ट्रा 1 डिजिट, अजून 1 आणि अजून 1 असे 4 डिजिटमध्ये तुम्ही ते कन्वर्शन करून घेतलं. आता कन्वर्शन करून घेतल्यानंतर सुरुवातीचे 2 डिजिट म्हणजे तुमचा असणार कॉलम. ओके, मग त्या लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्ही कॉलमच्या माध्यमात जाणार, म्हणजे 10चा 0 बघायचा आहे. ओके, 10चा 0 बघणार. लॉगॅरिथमिकमध्ये 10चा 0 बघायचा आहे. आलेला 10चा 0 जी काही व्हॅल्यू असेल. ओके, आणि त्याच्यामध्ये 0चा मेन डिफरन्स ॲड करायचा.
परंतु झिरोचा मीन डिफरन्स झिरोच असतो, झिरोचा मीन डिफरन्स काहीच नसतो. त्यामुळे 10चा झिरो जी काही व्हॅल्यू असेल ती पूर्णतः व्हॅल्यू लिहायची. सपोज मी लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्हाला 10च्या झिरो सांगत आहे. बघा 10चा झिरो पूर्णतः 0 0 0 0 दिसतोय. ओके, आता आलेला मॅन्टिसा याच्या अगोदर एक डेसिमल पॉईंट यूज करून द्यायचा आहे आणि डेसिमल पॉईंटच्या अगोदर एक डेसिमल पॉईंट लावून द्यायचा आणि 0 लावून द्यायचा. मग हा पार्ट मिळाला तुम्हाला पूर्णतः मॅन्टिसा. कोणता पार्ट मिळाला? मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्स काय मिळालं होतं? 3 बार आणि मॅन्टिसा काय मिळाला? 0.0000. मग लॉग ऑफ 0.001 फाइंड आउट करताना सरळ सरळ कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा करायचा. मग 3 बार आहे आणि इथे 0.0000 आहे, तर याला 3 बार प्लस 0.0000 केलं तर ॲन्सर मिळतं तुम्हाला 3 बार.0000. हा निघणार तुमचा लॉग. कुणाचा लॉग निघतोय हा? तर लॉग ऑफ 0.001चा. ओके, सिम्पली एवढी प्रोसेस आहे, सिम्पल आहे. ओके, आता बघा मी एखादा सपोज या ठिकाणी आता सेकंड केस घेतोय. सेकंड केसमध्ये n हा मोठा दाखवत आहे. ओके, सेकंड केसमध्ये काय केलं? n कसं दाखवत आहे? 1 पेक्षा मोठा असेल तर मला ऑब्वियसली एक्झाम्पलसुद्धा चेंज करावं लागेल आणि एक्झाम्पल चेंज केल्यानंतर मेथड काय असते ती सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो. ओके, बघा n विच इज ग्रेटर दॅन 1. आय थिंक मी एक्झाम्पल घेतोय सपोज इथे 5. ओके, मग लॉग ऑफ 5 फाइंड आउट करताना कशी मेथड असते लक्षात घ्या. ओके, आता बघा लॉग 5ला मी लॉग ऑफ 5.0 राईट डाऊन केलं तरी काही हरकत आहे का? नाही, कारण 5ला 5.0 म्हणा ती गोष्ट सारखीच असते. ओके, आता बघा डेसिमल पॉईंट. आता जेव्हा केव्हा एकापेक्षा नंबर हा मोठा असेल तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करताना डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर्स आलेले आहेत ते लिहायचे. मग या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर्स आहेत? तर 1 आहे, म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स इथे 1 होतोय आणि आलेला जो काही 1 आहे त्यामधून किंवा जो काही नंबर्स येईल त्यामधून तुम्हाला 1 मायनस करायचा आहे. म्हणून इथे 1 - 1 जर का घेतला तर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला 0 शो होतोय. किती येतोय? 0. आता समोर राहिला मॅन्टिसा पार्ट. ओके, मॅन्टिसा काढत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला जी काही व्हॅल्यू असेल ओके तर त्या व्हॅल्यूमधील जो काही नंबर्स आहे त्या नंबर्समधील डेसिमल पॉईंट सोडून द्यायचा. 5 0. ओके, परंतु इथे 2च डिजिट मिळत आहे. तुम्हाला मॅन्टिसासाठी 4 डिजिटची आवश्यकता आहे, त्यामुळे एक्स्ट्रा 2 डिजिट तुम्ही घेऊन घेतले. ओके, 5000 ही एक व्हॅल्यू तयार झाली. आलेल्या व्हॅल्यूमधून 50चा 0 जर का तुम्ही चेक केला लॉग टेबलच्या माध्यमातून तर 50चा 0 आहे 6990. किती मिळणार ती व्हॅल्यू? 6990. आणि प्लस लक्षात घ्या, प्लस 0चा मीन डिफरन्स तो 0च असतो, म्हणून इथे 6993 आलेली. 6990 या व्हॅल्यूला अगोदर एक डेसिमल पॉईंट आणि 0 लावून द्यायचा आहे. ओके, हा पूर्णतः पार्ट मॅन्टिसाचा मिळालेला आहे. कुणाचा आहे? मॅन्टिसा. इथे कोण आहे? कॅरेक्टरिस्टिक्स. हे कोण आहे? मॅन्टिसा. मग लॉग ऑफ 5.0 शो करताना कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा तुम्हाला करावा लागतो. मग कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? तर नक्कीच 0 आणि मॅन्टिसा किती आहे? तर 0.6990. मग 0 + 0.6990 याचं कॅल्क्युलेशन केलं तर 0.6990 ही व्हॅल्यू मिळते. म्हणजेच लॉग ऑफ 5 तुम्हाला 0.6990 हे आन्सर मिळतं आहे. अशा मेथडने लॉग हा तुम्ही एकापेक्षा लहान व्हॅल्यूचा किंवा लॉग हा तुम्ही एकापेक्षा मोठ्या व्हॅल्यूचा सुद्धा फाइंड आउट करू शकता, परंतु त्याच्यासाठी 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जर लॉग हा एकापेक्षा लहान व्हॅल्यूचा जर का तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स शो करत असताना कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला -r+1 हे घ्यावं लागतं. परंतु त्यातला स्मॉल r म्हणजे कोण? तर डेसिमल पॉईंट आणि त्याच्या राईट साईडला नॉन झिरो डिजिट असेल तर त्या
0 डिजिटची संख्या लिहायची आहे. मग 0 डिजिटची जी काही संख्या असेल तर ती तुमची आर राहील आणि तुम्हाला इझिली कॅरेक्टरिस्टिक्स मिळून जाणार. मॅन्टिसा काढायच्या वेळेस तुम्हाला जी काही व्हॅल्यू आहे, जो काही नंबर्स आहे त्या नंबर्समधला डेसिमल पॉईंट उडून टाकायचा. उडून टाकल्यानंतर तुम्हाला 4 डिजिटमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आणि त्याचा लॉगॅरिथमिक टेबलमध्ये तो व्हॅल्यू बघायचा. ओके, म्हणजेच मॅन्टिसा पार्ट येईल आणि कॅरेक्टरिस्टिक्स येईल. जेव्हा तुमच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा पार्ट दोनही उपलब्ध असतील, दोनही अवेलेबल असतील तेव्हा आणि त्या दोन गोष्टीचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करणार तेव्हा कोणत्याही व्हॅल्यूचं तुम्ही लॉग काढू शकता. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. आता मी तुमच्याकडे जवळपास 15 एक्झाम्पल दिलेले आहेत. 15 एक्झाम्पल्सपैकी आपण बरेचसे सॉल्व करण्याचा इथे प्रयत्न करूयात. ओके, आता हे जे काही 15 एक्झाम्पल्स मी इथे राईट डाऊन करून घेतलेले आहेत, जवळपास सर्व 15 एक्झाम्पल्स हे डिफरंट आहेत, म्हणजे वेगवेगळे आहे. म्हणजे असं होणार नाही की बॉस सर आम्ही एखादं केवळ याच मेथडचं एक्झाम्पल्स बघितलं होतं आणि त्याचाच लॉग शो करू शकतो, अदर एक्झाम्पलचा लॉग शो करू शकत नाही, असं होता कामा नये म्हणून मी असे वेगवेगळे घेतलेले आहेत. सर्वप्रथम आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.0.003900. ओके, सर्वात अगोदर पहिली एक स्टेप करायची ती म्हणजेच एक ऑब्झर्व करून घ्यायचं आहे की असलेली व्हॅल्यू, असलेली जी काही लॉगमधील व्हॅल्यू आहे ती एकापेक्षा लहान आहे की एकापेक्षा मोठी आहे ती चेक करून घ्यायचं आहे. ओके, मग आता नक्कीच ब्रॅकेटमधली व्हॅल्यू ही एकापेक्षा लहान दिसत आहे. मग लहान दिसत जर का असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी सिम्पली फॉर्म्युला काय आहे तर तो म्हणजेच मायनस स्मॉल आर प्लस 1 हा फॉर्म्युला आहे. ओके, आता स्मॉल आर म्हणजेच कोण तर डेसिमल पॉईंट आणि नॉन झिरो डिजिट, डेसिमल पॉईंट आणि राईट साईडला असलेला नॉन झिरो डिजिट याच्या बिटवीनला असलेली झिरोची संख्या किती आहेत तर 1 आणि 2. म्हणून आर किती होईल तुमचा 2, म्हणून -2 + 1. -2 + 1 म्हणजेच किती येतील हे -3. यालाच आपण 3 बार सुद्धा राईट डाऊन करू शकतो. तुम्हाला मिळाला कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर फाइंड आउट करावा लागतो मॅन्टिसा. मॅन्टिसा कसा शो करतो मी तुम्हाला परत सांगतो. डेसिमल पॉईंट आपण आलेल्या व्हॅल्यूमधला उडून टाकायचा आहे. ओके, डेसिमल पॉईंट जर का उडून टाकला तर 0.0003900 ही व्हॅल्यू तयार होते. या व्हॅल्यूच्या 3च्या अगोदरचे जे काही 3 झिरो आहेत तर ते 3 झिरो एक्स्ट्रा आहेत. कशा आहेत एक्स्ट्रा, ते नाही लिहिले तरी काही हरकत नाही, म्हणजे 3900. मग यात तुम्हाला 4 डिजिटची आवश्यकता होती. ऑब्वियसली या ठिकाणी 4 डिजिट मिळालेले आहे. मग तुम्ही 39चा 0 बघणार कशामध्ये लॉग टेबलमध्ये आणि त्यामध्ये 0 मेन डिफरन्स ॲड करणार, परंतु 0चा मेन डिफरन्स काहीच सध्या तरी नाही. ओके, मग 39चा 0 जर का तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्याने बघितला तर 39चा 0 तर तो मिळतो तुम्हाला 5911. किती आहे 5911. ओके, आता आलेलं जी काही व्हॅल्यू आहे त्या आलेल्या व्हॅल्यूला केवळ एक डेसिमल पॉईंट आणि 0 लावून द्यायचा आहे. मग कोणता पार्ट मिळतो तुम्हाला तर हा मॅन्टिसा पार्ट मिळाला. हा पार्ट कोणता आहे कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट. मग लॉग ऑफ 0.003900 इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. ओके, तर 3 बार प्लस 0.5911 तर ॲन्सर मिळतो तुम्हाला 3 बार पॉईंट 5911. ओके, म्हणजेच हा कोण मिळतोय तुम्हाला तर लॉग मिळतोय कुणाचा 0.003900ची ही व्हॅल्यू मिळते. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला कळालं असेल. आता सेकंड एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे 40.3678. ओके, 40.3678. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे तर सेकंड एक्झाम्पल जे आलेलं आहे तर ते नक्कीच या ठिकाणी एकापेक्षा मोठी व्हॅल्यू दिसते. ओके, एकापेक्षा कशी व्हॅल्यू आहे मोठी. मग मोठी असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स कसा निघत असतो तर कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करण्यासाठी डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट आहे 1 2, म्हणून येथे 2. यातून किती मायनस करावा लागतो तर -1. मग 2 - 1 किती राहतील तर केवळ तुमच्याकडे 1 राहतील. बरोबर आहे. चला, मॅन्टिसा पार्ट शोधत असताना सर्वप्रथम जी काही व्हॅल्यू आहे जो काही नंबर आहे
तर त्या नंबर्समधील आपल्याला डेसिमल पॉईंट उडून टाकायचं आहे. तर काय राहील 40367 ही व्हॅल्यू तयार होते. परंतु मॅन्टिसा बघत असताना तुम्हाला किती डिजिटची आवश्यकता आहे? केवळ 4 डिजिटची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी किती डिजिट आलेले आहेत तुमचे? तर 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. म्हणून आपल्याला याला 4 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आपल्याला 4 डिजिटची आवश्यकता आहे. हा तुमचा फर्स्ट, हा तुमचा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ आणि हा फिफ्थ. ओके, आता 4 डिजिटमध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करत असता तेव्हा फिफ्थ डिजिट इफ आवर फिफ्थ डिजिट विच इज ग्रेटर दॅन 5 देन आवर फोर्थ डिजिट कॅन रिप्लेस बाय ॲडिंग 1. ओके, फोर्थ डिजिटमध्ये काय होणार? एक ॲड होणार आणि तेव्हा तो तिथे रिप्लेस होईल. मग 5वा डिजिट जो काही आहे तर तो 7 आहे. म्हणजेच 5पेक्षा मोठा आहे का? नक्कीच आहे. मग 5पेक्षा जर का 7 मोठा जर का असेल फिफ्थ डिजिट, तर फोर्थ डिजिटमध्ये 1 ॲड करायचा. मग 6मध्ये 1 ॲड केला तर किती होईल? 7 होईल. आणि त्याच्या नंतरचे जे काही नंबर्स आहेत, डिजिट आहे, तर ते कॅन्सल करायचे. किती व्हॅल्यू मिळाली? 37. आता या 40चा 3 जर का तुम्ही लॉग टेबलच्या माध्यमातून बघितला तर 40चा 3 किती आहे? तर मी तुम्हाला इथे सांगत आहे, लक्षात घ्या. 40चा 3 आहे 6053. किती? 6053. ओके, आता त्याच्यामध्ये 7 मिन डिफरन्स ॲड करावा लागेल. म्हणजेच त्या 40च्याच रोमध्ये, 40च्याच कॉलम्समध्ये, सॉरी रोमध्ये जर का आपण बघितलं तर 7ची व्हॅल्यू तुम्हाला शो करावी लागते आणि ती आहे तुमच्याकडे 8. किती आहे? 8. ओके, म्हणजे 8 आणि 3 होतील 11 1 आणि इथे 1 606 म्हणजे 61. ओके, 61 जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या अगोदर एक डेसिमल पॉईंट आणि 0 लावून द्यायचा आहे. पूर्णतः मिळालेला पार्ट कोणता आहे? मॅन्टिसा. ओके, आणि इथे हा कोणता पार्ट आहे? कॅरेक्टरिस्टिक्स. मग लॉग काढताना लॉग ऑफ 40.3678 इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा घ्यावं लागतं. मग कॅरेक्टरिस्टिक्स किती होता? तर कॅरेक्टरिस्टिक्स आहे 1 प्लस 0.61. तर ॲन्सर किती मिळणार? तर 1.6061. हे तुमचं सेकंडचं ॲन्सर येत आहे. ओके, थर्ड बघा. थर्डमध्ये आहे 0.04090. 0.04090. ओके, थर्ड आहे 0.04090. थर्ड लॉग ऑफ 0.04090. ओके, बघा, क्लिअर करून घ्या. नंबर जो काही आहे तर तो कसा आहे? नक्कीच एकपेक्षा लहान आहे. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स कसं फाइंड आउट होईल? तर फॉर्म्युला कोणता? -r + 1. स्मॉल r म्हणजेच काय? तर डेसिमल पॉईंट आणि एखादा राईट साईडला असलेला नॉन झिरो डिजिट याच्यामध्ये असलेली झिरोची संख्या. ओके, मग किती आहे याच्यामध्ये? झिरोची संख्या 1 आहे. म्हणून r कोण किती झाला? 1 + 1. ओके, म्हणजेच किती मिळणार? हे -2. कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला शो झाला -2. नंतर याचा मॅन्टिसा पार्ट जेव्हा तुम्ही बघत असता, मॅन्टिसा कसा शो करायचा लक्षात घ्या. डेसिमल पॉईंट उडून टाकायचा 0049090. ओके, याच्या अगोदरचे जे काही 2 झिरो आहेत ते काही व्हॅल्युएबल आहे का? नाही. म्हणून 40 90 हे तुम्हाला 4 डिजिट इझिली मिळाले. या 4 डिजिटपैकी हे सुरुवातीचे जे काही 2 डिजिट आहे तर या 40चा 9 बघायचा तुम्हाला लॉग टेबलच्या माध्यमातून. तर 40चा 9 किती येतोय? तर 40चा 9 आहे 6117. ओके, 6117. आता आलेल्यानंतर याच्यामध्ये मिन डिफरन्स ॲड करायचा, परंतु झिरोचा मिन डिफरन्स काहीच नसतो, त्यामुळे ॲड करायचा प्रश्न उरत नाही. जी काही व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यूला एक अगोदर डेसिमल पॉईंट आणि 0 लावून द्यायचा. म्हणजे पार्ट कोणता मिळणार? मॅन्टिसा पार्ट मिळाला. हा पार्ट कोणता होता? कॅरेक्टरिस्टिक्स. मग लॉग ऑफ 0.04090 किती येणार आन्सर? तर कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा, तर किती राहणार? कॅरेक्टरिस्टिक्स -2 प्लस 0.6117.
तर ॲन्सर मिळतं तुमचं 2 bar.6117 हे ॲन्सर येणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल जर का आपण बघितलं तर एक्झाम्पल आहे नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? लॉग ऑफ 592.37. चला इथे सुद्धा आपण बघूयात. आय थिंक तुम्हालाही वाटत असेल की जी काही व्हॅल्यू आहे तर ती एकापेक्षा कशी आहे? मोठी. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स कसं निघणार? डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला असलेली डिजिट 1 2 3. ओके, 3 यामधून 1 मायनस करायचा. 3 - 1 किती राहतील? 2. किती होत आहेत? 2. ओके, नंतर मॅन्टिसा पार्ट काढायचा आहे. मॅन्टिसा पार्ट कसा शोधणार? डेसिमल पॉईंट नंबर्समधील उडून टाकायचा. 59237. ओके, आता तुम्हाला मॅन्टिसासाठी किती डिजिटची आवश्यकता होती? 4 डिजिटची. परंतु या ठिकाणी किती डिजिट आहेत? 5. मग सर्वप्रथम 592 जसंच्या तसा राहील. परंतु हा जो काही 5th डिजिट आहे हा 5th डिजिट 5 पेक्षा मोठा आहे का? नक्कीच आहे. मग 5th डिजिट जर का 5 पेक्षा मोठा होत असेल तर 4th डिजिटमध्ये 1 ॲड करायचा. म्हणून इथे 3 + 1 केला तर किती राहील? 4. आणि याच्या समोरचे जे काही डिजिट्स आहेत तर ते कॅन्सल होतील. ओके, म्हणजेच तुमच्याकडे किती व्हॅल्यू राहील तर 5924. मग या ठिकाणी 59चा तुम्ही 2 जर का बघितलं लॉग टेबलच्या माध्यमातून तर 59चा 2 किती होतो? 59चा 2 इथे आपण चेक करूयात. ओके, 59चा 2 तो आहे 7723. ओके, 7723. आणि त्याच रोमध्ये 59चा बघितला होता आपण. 59चा 2. ओके, 7723. आणि त्या 59च्याच समोर जर का बघितला तर 3चा मेन डिफरन्स आहे 2. किती आहे तर 2. ओके, म्हणजे इथे मिळतील 5 2 7 7 7725. ओके, आलेल्या व्हॅल्यूला 7725च्या अगोदर एक डेसिमल पॉईंट आणि 0 प्लेस करून द्यायचा. कोणता पार्ट मिळाला? पूर्णतः मॅन्टिसा पार्ट मिळाला. कॅरेक्टरिस्टिक्स पार्टसुद्धा मिळाला. जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा जेव्हा तुम्ही कॉम्बाईन करता तेव्हा तुम्हाला या व्हॅल्यूचा लॉग मिळतोय. ओके, 7 = 2 + 0.7725 तर ते मिळतं 2.7725. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4. नंतरचं एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 0.5000. ओके, शेवटचं एक्झाम्पल आता आपण बघूयात या ठिकाणी. ओके, लास्ट एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 0.5000. ओके, बघा व्हॅल्यू कशी आहे? लहान आहे. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स कसा निघेल? फॉर्म्युला यूज करावा लागेल -r+1. ओके, -r+1. आता r म्हणजे कोण असतो? तर डेसिमल पॉईंट आणि त्याच्या राईट साईडला असलेला नॉन झिरो डिजिट याच्या बिटवीनला असलेली झिरोची संख्या. ओके, मग हा इथे डेसिमल पॉईंट आहे आणि त्याच्या राईट साईडला लागूनच नॉन झिरो डिजिट आलेला आहे आणि त्याच्या बिटवीनला झिरोची संख्या काही आहे का? तर नाही. म्हणजेच आर हा तुमचा पूर्णतः झिरो मिळतोय. कारण ज्या ठिकाणी झिरोची संख्याच नाही, झिरो किती आले, 1 आला की 2 आला ते काहीच कळत नाही. म्हणून आर ही व्हॅल्यू किती होत आहे? 0. ओके, इम्प्लाईज -0 + 1. तर नक्कीच या ठिकाणी -1 मिळतोय. त्या -1ला तुम्ही 1 बार सुद्धा राईट डाऊन करू शकता. मॅन्टिसा शो करत असताना, मॅन्टिसा सांगत असताना डेसिमल पॉईंट उडून टाकायचा. 05000 5000. 5च्या अगोदरचा जो काही 0 आहे तर तो काही एक महत्त्वाचा नाही, त्यामुळे तो उडून टाकला तरी हरकत नाही. 50चा 0 बघावा लागेल. 50चा 0 तुम्ही लॉग टेबलच्या माध्यमातून पाहिला तर तो मिळतो तुम्हाला 6990. किती आहे? 6990. आणि 0चा मेन डिफरन्स काहीच राहत नाही. ओके, म्हणून 6990. आणि जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या अगोदर डेसिमल पॉईंट आणि 0. मॅन्टिसा पार्ट मिळाला. इथे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट मिळाला. म्हणजेच लॉग ऑफ 0.5000 = कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा म्हणजे 1 बार प्लस 0.6990. तर ते ॲन्सर मिळतं तुम्हाला 1 बार.6990 ही व्हॅल्यू मिळते. हा तुम्हाला ॲन्सर मिळतं आहे. कोणाचं लॉग आहे?
0.5000चं ॲन्सर एवढे मिळते. ओके, हे तुम्हाला लॉक टेबलच्या माध्यमातून निघालेलं आहे. त्यामुळे याच्या समोरचे जे काही 15 एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे जवळपास 10 एक्झाम्पल्स राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात, नेक्स्ट लेक्चर्समध्ये घेऊयात. तुम्हाला लॉक टेबल समजला असेल आणि अजून जर का शिकण्याची इच्छा असेल तर माझे व्हिडिओज बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.